तो पण या ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही बिनधास्तपणे विचारू शकतात। आता बघूया की जेमिनायला मराठी कळते का। हॅलो जेमिनाय, डू यू नो मराठी लँग्वेज? ओके जेमिनाय, प्लीज टेल मी अबाउट धुले सिटी। कॅन यू टेल मी व्हॉट्स द वर्ड फॉर कोथिंबीर इन इंग्लिश? नमस्कार मंडळी, लेट पण ग्रेट व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूपच इंग्लिश बोलणं त्या ॲपमुळे खूपच सोपं होणार आहे। घरी बसल्या तुम्ही इंग्रजी बोलणं शिकू शकता असं एकदम छान ॲप्लिकेशन मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। तुम्हाला माहितच असेल, आत्मविश्वास हे हळूहळू वाढणारं रोपटं आहे आणि त्या रोपट्याला आपण नेहमी थोडं थोडं पाणी टाकत गेलो तर आपल्या आत्मविश्वासाचं जे रोपटं आहे ते नक्कीच एक दिवस खूप मोठं होत जातं, पण त्याला वेळ लागतो आणि त्यासाठी आपल्याला हे ॲप्लिकेशन हेल्प करणार आहे। कारण जेव्हाही आपण इंग्लिश बोलायचा प्रयत्न करत असतो, आपण घाबरत असतो बोलायला, मिस्टेक करायला, तर हे ॲप्लिकेशन तुमच्या मिस्टेकही दुरुस्त करेल, तुमच्यासोबत इंग्लिश बोलायची प्रॅक्टिसही करेल, तुम्हाला ग्रामरही शिकवेल, तुम्हाला प्रोनाउन्सिएशन शिकवेल। म्हणजे सांगण्याचा अर्थ काय, तर हे ॲप्लिकेशन ऑल इन वन तुमच्यासाठी काम करणार आहे। तर हे ॲप्लिकेशन कुठलं आहे त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागेल, व्हिडिओला लाईक करावं लागेल आणि व्हिडिओ खाली कॉमेंट नक्कीच करावी लागेल की तुम्हाला हे ॲप्लिकेशन यूज केल्यानंतर, यूज करणार आहात का, यूज केल्यानंतर तुमचा अनुभव नक्कीच तुम्ही माझ्यासोबत शेअर करा। हे ॲप कसं यूज करायचं त्याचा पूर्ण डेमो मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हो, अगदी फ्री मध्ये तुम्ही या ॲप कडून इंग्लिश बोलायचं शिकू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ॲप्लिकेशन मध्ये तुम्ही फक्त इंग्लिशच नाही तर ओव्हरऑल तुमचं नॉलेज तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता। तर चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। ठीक आहे, तर मी आता माझ्या मोबाईलमध्ये ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून दिलेलं आहे आणि कसं यूज करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यासोबत प्रॅक्टिस करू शकतात सगळं डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि हो, ते तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसेल। चला तर मग सुरुवात करूया। तर तुम्हाला तर आता माहितीच आहे की आता एआयचा जमाना आहे, आपण एआय कडून अगदी काहीही शिकू शकतो। तर आपण या एआयचा बेनिफिट का नाही घ्यावा, म्हणूनच मला वाटतं की एआयचा बेनिफिट सर्वांनीच घ्यायला हवा आणि इंग्लिश शिकण्यासाठी, इंग्लिश बोलण्यासाठी तर घ्यायलाच हवा। जर तुम्ही या ॲप्लिकेशनचा व्यवस्थित वापर केला, व्यवस्थित यूज केला तर मी सांगते तुम्हाला कुठेही बाहेर ट्युशन क्लास वगैरे लावायची गरज पडणार नाही, कुठलाही कोर्स करायची गरज भासणार नाही। तर या बेस्ट ॲप्लिकेशनचं नाव आहे जेमिनाय। हे गुगलचं ॲप आहे, गुगलनेच आत्ताच ते ॲप इंट्रोड्यूस केलेलं आहे आपल्या सगळ्यांसोबत आणि हो, खूपच युजफुल ॲप आहे। मी स्वतः हे यूज करते आणि म्हणूनच मला वाटलं की तुम्हाला सगळ्यांसोबत हे ॲप्लिकेशन यूज करावं, कारण भरपूर सगळे मेसेजेस, कॉमेंट्स मला आलेले असतात की आम्ही इंग्लिश कसं शिकू शकतो, घरी बसल्या इंग्लिश कसं शिकू शकतो, फ्रीमध्ये कसं शिकू शकतो। तर हे ॲप्लिकेशन त्या सगळ्यांचं उत्तर आहे आणि तुम्ही या ॲप्लिकेशनचा यूज कसा करणार ते मी तुम्हाला आता सांगणार आहे। गुगलचं जेमिनाय ॲप आहे, तुम्ही हे प्ले स्टोअरवरून सुद्धा डाउनलोड करू शकता किंवा गुगलवरून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। आता फक्त तुम्हाला काय विचारायचं हे ते तुम्ही ॲप्लिकेशन मध्ये इथं तुम्हाला माईकचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथं तुम्ही बोलू शकतात। जसे की फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा मराठी वर्ड आहे त्याचं इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात ते तुम्हाला माहित नसेल तर ते तुम्ही विचारू शकतात। जसे की फॉर एक्झाम्पल, हॅलो जेमिनाय, I'm Gemini, an AI developed by Google. How can I help you today? Hello Gemini. Hello. How are you today? What can I do for you? Can you tell me what's the word for kothimbeer in English? Kothambir is most commonly referred to as coriander. This is the general English term. बघितलं, लगेच सांगून दिलं ती कोरिएंडर। याचप्रमाणे तुम्हाला जर काही फ्रेजेस हव्या असतील, डेली यूज सेंटेन्सेस हव्या असतील तर ते तुम्ही अगदी बिंदास्त विचारा, तुम्हाला काय विचारायचं आहे ते। आणि जर तुम्हाला इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकतात। कशा प्रकारे ते बघूया। हॅलो जेमिनाय, आय वॉन्ट टू प्रॅक्टिस इंग्लिश स्पीकिंग विथ यू। Great! I'm ready for some English speaking practice. Let's do it. To make this effective, how would you like to structure our conversation? We could have a casual conversation. We can talk about anything that interests you. Practice specific. Okay, we can play a role play game. Excellent. Role playing is a fantastic way to practice speaking. Let's set up a scenario. Scenario. You are a tourist visiting a local market in a bustling city. I am a vendor selling fresh fruits and vegetables. Your role. You will ask about the produce. Inquire. आता बघा,
जर तुम्हाला सपोज तुम्ही कुठं मेडिकलला जाताय किंवा कुठल्या कॉलेजला जाताय, स्कूलमध्ये जाताय आणि तुम्हाला तिथं इंग्लिश बोलायला प्रॉब्लेम येत असेल तर ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जसं की तुम्ही ॲज स्टुडंट असणार तर लेट्स प्ले अ रोल प्ले गेम. यू आर अ टीचर अँड आय एम अ स्टुडंट. Alright, student. Settle down. Settle down. Class is now in session. I'm Professor Gemini, and today we're going to... Okay, Gemini, please tell me, if in my class I didn't understand anything, how can I ask my teacher if I didn't understand something? Alright, let's put this into a practical classroom scenario. Imagine you're in my class, and I just explained a complex concept. Here's how you can ask for clarification. Scenario. I've just finished explaining the concept. तर बघा, या प्रकारे जेमिनाईकडे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं आन्सर आहे. तुम्ही या ॲप्लिकेशन सोबत इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस करू शकता. तुमचे इंग्लिशचे काही डाऊट असतील ते तुम्ही या ॲप थ्रू क्लिअर करू शकतात. सपोज आपण जर एखादा क्लास लावला तर आपण तिथे टीचरला विचारायला घाबरत असतो, आपले डाऊट क्लिअर करायला आपण घाबरत असतो, पण या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही बिनधास्तपणे विचारू शकतात. आता बघूया की जेमिनाईला मराठी कळते का. हॅलो जेमिनाई, डू यू नो मराठी लँग्वेज? Yes, Gemini is designed to understand and process many languages, including Marathi. Here's what I'm... Okay, so you know Marathi, then tell me how can I say that I like that in Marathi? You have several options to express I like that in Marathi, depending on the context and level of formality. Common and informal. मला ते आवडलं. मला ते आवडला. This is a... तर बघितलं, तुम्ही एनिथिंग विचारू शकतात. आता आपण इंग्लिश विषयी विचारूया. जसे की ओके, आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश स्पीकिंग, सो प्लीज टेल मी सम बेसिक सेंटेन्सेस सो आय कॅन यूज दॅट इन माय डेली रुटीन. Great. Let's get you started with some हे बघा, खूप साऱ्या फ्रेजेस आलेल्या आहेत, तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असेल. याच फ्रेजेस तुम्ही यूज करू शकता तुमच्या प्रॅक्टिसमध्ये. तुम्ही काही विचारू शकता. अगदी तुम्हाला सपोज तुम्ही कुठं डीमार्टला गेलात, कुठं काही वस्तू घ्यायला गेलात तर तुम्ही रोल प्ले करू शकतात जेमिनाई सोबत. बघूया कशा पद्धतीने. ओके जेमिनाई, सो आय वुड लाईक टू प्ले अ गेम, रोल प्ले गेम. Great. You are a salesperson and I am a customer. Okay. Perfect. You're a customer and I'm a salesperson. Let's imagine you've stepped into my shop. Welcome, welcome. Come on in. What can I help you find today? We have a wide selection of, well, what are you looking for? Okay. I would like to buy a new phone. Excellent choice. You've come to the right place. We have a fantastic range of smartphones to suit every need and budget. Tell me, what are you looking for in a new phone? Are you interested in a particular brand? What's your budget? What features are most important? Okay, show me some new models. Certainly. Let me show you a few of our popular models. आता सपोज त्याचप्रमाणे जर आपल्याला एखादं वाक्य इंग्लिशमध्ये कसं बोलायचं ते कळत नाही एखाद्या वेळेस की याला काय बोलायचं, ते सुद्धा तुम्ही विचारू शकतात. जसे की हॅलो जेमिनाई, प्लीज ट्रान्सलेट दिस सेंटेन्स इन इंग्लिश. मला आता अभ्यास करायचा आहे. The Marathi sentence, Mala Abhyaskari Sahib, translates to something like, I want to study sir/madam. बघा, I need to study sir/. आय वॉन्ट टू स्टडी. एवढं सोपं आहे. म्हणजे तुम्ही कुठलाही मराठी सेंटेन्स घ्या आणि जर ते तुम्हाला इंग्लिशमध्ये कसं बोलायचं कळत नसेल तर ते तुम्ही जेमिनाईला विचारू शकतात. सपोज आता तुम्ही स्टुडंट असाल आणि तुम्हाला काही होमवर्क रिलेटेड विचारायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकतात. जसे की जेमिनाई, कुड यू हेल्प मी विथ माय होमवर्क? I can definitely help you with your homework. I can provide information. Can you do my homework? As a
large language model, I can't actually do your homework for you. तर बघा, ते तुम्हाला फिजिकली हेल्प नाही करू शकत, पण तुम्हाला गाईड नक्की करू शकत. हे बघा, तर होमवर्क तुमचा तुम्हालाच करावा लागेल. जेमिनाय फक्त तुम्हाला गाईड करेल. ओके, जेमिनाय प्लीज टेल मी अबाउट धुले सिटी. Dhule is a city with a rich history and cultural significance. हे बघा, धुळ्याविषयी सुद्धा आपल्या जेमिनाला माहिती आहे. या पद्धतीने तुम्ही अगदी काही तुमचे जे डाऊट असतील ते तुम्ही क्लिअर करू शकता विदाउट एनी हेजिटेशन. ॲक्च्युली काय असतं ना, आपण आपले जर काही डाऊट असतील तर ते आपण आपल्या क्लास टीचरला, आपल्या ट्युशन टीचरला, आपल्या फ्रेंड्सला, आपल्या आई वडिलांना, भाऊ बहिणींना विचारायला घाबरत असतो की हे मला जज करतील की याला एवढंही माहीत नाही आहे वगैरे वगैरे. म्हणून त्यापेक्षा तुमच्याकडे आता मोबाईल आहेत, तुमच्याकडे भरपूर असा वेळ सुद्धा आहे. ते तुम्ही इन्स्टा रील, यूट्यूब रील बघण्याऐवजी जेमिनाय सोबत तुम्ही तुमचा वेळ घालवू शकता. अगदी तुम्ही तुमचे डाऊट क्लिअर करू शकता. काहीही तुम्ही जेमिनायकडून शिकू शकता. तुम्ही अगदी तुमच्या घरी तुमचं इंग्लिश बोलायचं ॲटमॉस्फिअर तुम्ही क्रिएट करू शकतात. तुम्हाला इंग्लिश बोलायचा पार्टनर तुम्ही शोधू शकतात जेमिनायमध्ये. सो आय होप तुम्ही माझ्याशी सहमत असणार. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि हो, व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच तुम्ही जेमिनायचा यूज करणार आहात, हो की नाही ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण इथे खूपच सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकत असतो, तेही आपल्या मातृभाषेतनं, मराठीतनं. थँक्यू.